इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका या संघर्षामध्ये जागतिक व्यापार आणि जागतिक आर्थिक स्थैर्य या दृष्टिकोनातून चर्चेचा विषय ठरत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही नेमकी या व्यापारासाठी किंवा जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी कशा पद्धतीनं महत्त्वाची आहे, त्याचं सामरिक महत्त्व नेमकं काय आहे आणि भारतासाठी ती का महत्त्वाची आहे, या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सर्व मित्रांपर्यंत याची लिंक शेअर करायला विसरू नका. सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. बघा, होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक महत्त्व, आर्थिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून याचं नेमकं महत्त्व काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, त्याचं सगळ्यात अगोदर आपल्याला लोकेशन पाहावं लागेल की ही सामुद्रधुनी नेमकी कुठं आहे. तर ती सामुद्रधुनी ही संकल्पना आपल्याला समजून घेत असताना सामुद्रधुनी हा असा भाग असतो, असा जलभाग असतो जो दोन मोठ्या जलसाठ्यांना जोडणारा अरुंद स्वरूपाचा कमी रुंदीचा असणारा जलभाग, त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आता ही झाली संकल्पना, पण त्याचं लोकेशन नेमकं कुठं आहे. बघा, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला इराण हा देश दिसतोय. दक्षिणेकडे जर गेला तर या ठिकाणी ओमान हा देश तुम्हाला दिसतोय आणि ओमानचं द्वीपकल्प, ज्याला मुसदम द्वीपकल्प असं म्हटलं जातंय, यांच्या दरम्यान असणारी या ठिकाणी ही जर बघितलं तर हे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी होर्मुझची सामुद्रधुनी. इथं ओमानचा आखात हा मोठा साठा जलभाग आहे, इराणचा आखात हा एक मोठा जलभाग आहे, यांना जोडणारा हा अरुंद जो भाग आहे याला होर्मुझची सामुद्रधुनी असं म्हटलं जात आहे. आता याच्या सीमावर्ती भागामध्ये असणारे देश जर आपण पाहिले तर इथं तुम्हाला संयुक्त अरब एमिरेत दिसतोय, इथं ओमानचा या ठिकाणी मुसदम द्वीपकल्प दिसतोय आणि इकडं इराण हा देश विस्तारलेला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. बरोबर. तर या पद्धतीने या ठिकाणी याचं एक भौगोलिक लोकेशन, भौगोलिक स्थान आपल्याला इथं पाहायला मिळते. याची सर्वात अरुंद हा भाग आहे. अरुंद म्हणजे किती तर लक्षात ठेवायचं, इथं 39 किलोमीटरचा हा या ठिकाणी भाग आहे, ज्याच्यावरती इराणला सहज पद्धतीनं वर्चस्व प्रस्थापित करता येणार आहे. ठीक आहे, हा झाला त्याचा भौगोलिक दृष्टिकोन. आणि सुरक्षित मार्ग जर बघितला तर 2 मैल म्हणजे जो 3.2 किलोमीटर येण्यासाठी, 2 मैल जाण्यासाठी लागणारा हा या ठिकाणी हा मार्ग इथं तुम्हाला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, आता इथं लक्षात ठेवायचं की इथं पाहत असताना म्हणजे या भागातून म्हणजे अरबी समुद्रातून हिंदी महासागरामध्ये जाण्यासाठी ही होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्वाची मानली जाते. आता हा प्रदेश एवढा महत्वाचा का आहे तर आपल्याला माहिती आहे की जागतिक स्तरावरती जे काही ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, ज्याला आपण या ठिकाणी तेल उत्पादक जे काही देश आहेत, त्यांच्यासाठी इथं तेलाच्या निर्यातीसाठी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आणि जागतिक स्तरावरती इराण हा देश सुद्धा एक मोठा तेल उत्पादक देश म्हणून या ठिकाणी ओळखला जात असतो. ठीक आहे, तर मग याचं महत्व नेमकं जर बघितलं तर आर्थिक महत्व काय आहे बघा. ठीक आहे, जगातील सर्वात मोठी ऑइल चेक पॉइंट या ठिकाणी म्हणून ही होर्मुझची सामुद्रधुनी ओळखली जात असते. खनिज तेलाच्या वाहतुकीसाठी जगातील सर्वात महत्वाचा चेक पॉइंट, ज्याला आपण अरुंद मार्ग म्हणतो, तो म्हणजे कोणता असेल तर ती ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. लक्षात ठेवायचंय, या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती या ठिकाणी एकूण 30% तेल वाहतूक होत असते. आणि जर इराणच्या एकंदरीत दबदब्यामुळं किंवा या युद्धामुळं या ठिकाणी जर ही होर्मुझची सामुद्रधुनी जर ठप्प झाली तर जगभरामध्ये होणारी 30% तेल वाहतूक ही जी आहे ती या ठिकाणी ठप्प होणार आहे. आणि म्हणून इथं जगातील सर्वात मोठा ऑइल चेक पॉइंट म्हणून या ठिकाणी ही होर्मुझची सामुद्रधुनी ओळखली जात असते. प्रमुख निर्यातदार कोणते आहेत? या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्या देशांनी तेल एक्सपोर्ट केलं जात असतं, कोणत्या देशाकडून, म्हणजे इथून निर्यातदार कोणते आहेत? याच्यामध्ये मध्य पूर्वेतील, ठीक आहे, मिडल ईस्ट आपण त्याला म्हणतोय, मिडल ईस्ट देशामधील बहुतांश कच्चे तेल म्हणजे ज्या भारत असेल, चीन असेल, जपान असेल, या देशाला जो काही तेल पुरवठा होतो आहे तो कुठून होणार आहे तर या होर्मुझच्या समुद्रधुनीतून होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्ये मुख्य निर्यातदार कोणते आहेत तर याच्यामध्ये इराण आहे, नंतर इराक आहे, कुवेत आहे, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या माध्यमातून या ठिकाणी काय केलं जातंय तर याच ऑइल चेकपोस्टच्या माध्यमातून किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इथं ऑइल निर्यात केली जात असते. हे मोठे निर्यातदार या ठिकाणावरून काय करतात तर जगभरामध्ये ऑइल पुरवठा करण्याचं काम इथं करत असतात. दुसरी गोष्ट, नैसर्गिक वायू LNG व्यापार आपण म्हणतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, लिक्विफाईड नॅचरल गॅस. आता इथं जर बघितलं तर कतार जो देश आहे
कतार देश हा जगातला सगळ्यात मोठा LNG निर्यातदार देश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि त्याच्या सुद्धा लाईन्स इथून गेलेल्या तुम्हाला लक्षात येऊन जातील. कतारच्या जवळजवळ सर्व LNG व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीमधूनच चालतो. यामुळं या ठिकाणी ही जर ठप्प झाली, युद्धामुळे या ठिकाणी याच्यावरती निर्बंध आणले, ही ठप्प झाली, तर इथं काय होणार आहे, LNGचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्यात जी आहे ती थांबणार आहे. आणि निर्यात जर थांबली तर जागतिक स्तरावरती या नैसर्गिक वायूचं संकट मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकणार आहे. अशा प्रकारची स्थिती ही आज घडीला भारतामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. काही प्रमाणामध्ये जे काही मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना अशा प्रकारचे निर्बंध निर्माण झालेले पाहायला मिळतील की जे कमर्शियल गॅस आहेत ते वापरण्यासाठी कुठेतरी इथं निर्बंध येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी, कारण गॅसचा जो अलीकडे समावेश आहे तर कशामध्ये केलेला आहे, इसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये करण्यात आलेला तुम्हाला पाहायला मिळतो. कशासाठी, त्याला आता साठवणूक करता येणार नाहीये, जेणेकरून जनसामान्यांना या गॅसचा साठवा जर कुणी केला तर तो साठा करता येणार नाही आणि जनसामान्यांसाठी हे जे गॅस आहे तो उपलब्ध असावा. ठीक आहे. आणि कमर्शियल गॅस जर बघितलं तर आता त्याच्यावरती वापरावरती कुठेतरी निर्बंध येताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे निर्बंध जरी आलेले नसले तरी हळूहळू त्याच्यावरती निर्बंध येणार आहेत आणि हा तुटवडा होऊ नये यासाठी भारत हा विशेष काळजी घेताना तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. आणि मग त्याचं कारण आहे, कतारमधून हे जो काही लिक्विफाईड नॅचरल गॅस आहे तो होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो आणि त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती या ठिकाणी जर निर्बंध घातले असतील, ती जर थांबवली असेल तर निश्चितपणे ही निर्यात सुद्धा इथं थांबणार आहे. ठीक आहे. मग आता दुसरी गोष्ट, धोरणात्मक आणि भूराजकीय दृष्ट्या ज्याला आपण सामरिक महत्व नेमकं काय आहे या होर्मुझच्या सामुद्रधुनीचं, जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी म्हणून एकंदरीत ही होर्मुझची सामुद्रधुनी ओळखली जात असते. बघा, हा सागरी मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा लष्करी संघर्ष या मार्गावरील वाहतूक विस्कळीत करू शकतो, कारण याची रुंदी कमी आहे. आणि जर रुंदी कमी असल्यामुळं या ठिकाणी जर संघर्ष याच्या आजूबाजूला कुठेही युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर हा मार्ग काय होऊ शकणार आहे, ठप्प होऊ शकणार आहे. ठीक आहे. तसेच घडल्या जागतिक बाजारामध्ये खनिज तेलाचे दर हे काय वाढणार आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकणार आहेत, कारण तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा तुटवडा म्हणजे पुरवठा जर कमी झाला तर जागतिक बाजारामध्ये ऑइल आणि नॅचरल गॅस यांचा तुटवडा निर्माण होईल. याचे दर जे आहेत ते गगनाला भिडण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाहीये. ठीक आहे. दुसरं जर बघितलं तर इराणचे भौगोलिक वर्चस्व, उत्तरेकडील पूर्व किनारपट्टी ही इराणची असल्यामुळे इराणचा या सामुद्रधुनीवरती मोठा प्रभाव आहे. आणि अमेरिका किंवा इतर देशासोबत जो तणाव वाढल्यामुळे या ठिकाणी काय होतं, तर इराणने अनेकदा ही सामुद्रधुनी काय केली आहे, बंद करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर, कारण जर तणाव वाढला तर ही सामुद्रधुनी त्यांना बंद करावी लागते आणि बंद करण्याच्या धमक्या सुद्धा इराणच्या माध्यमातून दिल्या जात असतात, ज्यामुळे हा भाग कायम जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असतो. जर सामुद्रधुनी इराणनं बंद केली तर हा सगळा या ठिकाणी कुटाणा होणार आहे. ही सगळी स्थिती इथं निर्माण होणार आहे. जागतिक स्तरावरती आर्थिक संकट, तेलाचं संकट इथं ओढवू शकतं. आणि दुसरं आहे भारतासाठी महत्व काय आहे, तर नैसर्गिक वायू आणि खनिज तेल जे आहेत, भारताला लागणाऱ्या एकूण खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या आयातीपैकी खूप मोठा हिस्सा जो आहे तो या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गानेच भारताकडे येत असतो. आणि जर ही होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली तर भारताला या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण होणार आहे. आणि भारतामध्ये ऊर्जा सुरक्षेसाठी ही होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत महत्वाची आहे. जर ही बंद झाली तर भारतामध्ये ऊर्जा संकट आणि तेल संकट हे सुद्धा अगदी प्रकर्षानं निर्माण होणार आहे. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी इथं निर्माण झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल यांचा हा संघर्ष आहे आणि यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी या ठिकाणी ठप्प झाल्याचे चित्र आपल्याला समोर येताना पाहायला मिळतं काय आहे, कारण इराण हा कायम ती स्थिती करत असतो. जर त्याच्यावरती धोका निर्माण झाला तर ती होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय हा इस्रायल कायम घेताना पाहायला मिळतो आहे. कुठेतरी ही जागतिक व्यापाराची काय आहे, नाडी म्हणून यासाठीच ओळखली जाते आहे. बरोबर, हा झाला एकंदरीत त्या ठिकाणी याचा आढावा थोडक्यामध्ये. आणि निश्चितपणे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत याची लिंक ही शेअर करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला याच्याबाबतच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्समध्ये द्यायला सुद्धा तुम्ही विसरू नका. आणि नवीन आणखीन कोणत्या एखाद्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल की या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, तुम्हाला माहिती हवी असेल तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये तो विषय सुद्धा सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. धन्यवाद.